नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संगीताज रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। त्यासाठी मी इथे पाव किलो साबुदाणा रात्रीच भिजू घालून ठेवलेला। बघा कसा मोकळा मोकळा छान भिजलेला आहे आणि असं छान मोकळा भिजल्यामुळे वडे पण एकदम छान आणि कुरकुरीत होतात। तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर मी 3 मिरच्या ज्या मी ठेचून घेतलेल्या आहे आणि शेंगदाण्याचा कूट तो बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा जाडसर सुद्धा काढू शकता। तर मी इथे एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले मी जे हे उकडलेले बटाटे आहेत ते छान कुस्करून घेते। त्याला छान कुस्करून आणि असं छान मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता हे छान मिक्स करून यात मी सगळ्यात पहिले आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकणार आहे आणि साबुदाणा आणि बटाटा एकदम दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी आता जी आपण हिरवी मिरची ठेचून घेतली होती, 2-3 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या होत्या, ते मी आता याच्यात टाकून याला चांगलं एकत्र करणार आहे, म्हणजे हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता हे छान मिक्स झालंय आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट टाकून सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपला छान असा मी एक गोळा तयार करून घेतलाय। आता मी याचे छान छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहे। तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा छान वडे करू शकता किंवा थोडंसं पाणी लावून किंवा तेल लावून तुम्ही यांना छान असा गोलसा आकार देऊ शकता। अशा प्रकारे मी आता एक एक करून सगळे वडे तयार करून घेणार आहे। तर बघा आता आपण सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि वडे तयार होईपर्यंत मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल पण छान कडक तापलेलं आहे। या तेलामध्ये आपल्याला एक एक करून सगळे वडे तळून घ्यायचे आहेत। वडे तळेपर्यंत मी त्यासोबत खाण्यासाठी ही सोपी अशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा केलेली आहे। यात फक्त मी शेंगदाणे, मिरच्या आणि मीठ एवढंच घेऊन वाटण तयार करून केलेली आहे चटणी तयार। तर बघा इकडे आपले वडे छान आता तळलेले आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत एकदम। तर हे वडे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे। तुम्ही हे मंद आचेवर एकदम तळून घेतले तरी चालतील। तर बघा आता आपले वडे कसे तळून तयार आहेत। तर बघा आपले साबुदाणा वडे तयार आहेत आणि वडे खूप छान कुरकुरीत आणि टम्म फुगलेले आहेत। तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करा।
आपले सगळे वडे आता तयार आहेत, त्यासोबत आपण चटणी पण घेतलेली आहे. आणि अशी रेसिपी नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.